ए अरे मला घेतायत की रे, बाजूला व्हा तुम्ही, बाजूला व्हा. अगे सकू आला का इटुराया? रावणात आला का तू? तुळशी मळा घातली का त्या गळ्यात? दिले का त्याला लोणी? दिलं का खायला? तू खाल्लं का लोणी? अरे अरे तू पण नाही खाल्लं, इटुराला पण नाही दिलं, म्हणजे दोघं बी उपाशी. अरे 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 चिडवताय ना, मुद्दाम चिडवताय. ऐका, नाहीये इथे विठुराया, तुम्हीच त्याला इथून नेलं ना, मग जेव्हा तुम्ही त्याला इथे आणाल तेव्हाच तो येईल ना. अरे हो, अरे मग तू कशाला चिडते? पण आम्ही कशाला आणू इटुराया? आम्ही तर वाट बघतोय तू काहीतरी चमत्कार करशील याचा. हा दाम्या म्हणत होता तू लय मोठे मोठे चमत्कार करायला लागलीस म्हणे, त्या मुख्याला बी वाचा आणलीस म्हणे. तर मी म्हणलं की काहीतरी चमत्कार करून इटुरायाला रावळात घेऊन आली तर ती खरी सकू, ती सकू जिंकली. इथं येऊन बघतो तर काय, इथे इटुराया नाहीच आहे, म्हणजे सकू हरली आहे का नाही? नाही, हरला तर तुम्ही आहात, कारण मी प्रामाणिकपणे सगळ्या कसोट्या दिल्यात, पण तुम्ही खोटेपणा केला, शब्द फिरवलेत. आता कसोटी माझी नाहीये, तुमची आहे. माझ्या विठुरायाला घेऊन गेलात ना, तसंच त्याला परत. अरे काय, अरे दम निघाला हिच्याला. अरे त्या म्हाताऱ्याला म्हणावं काहीतरी खायला घेऊन ये. अरे काय अवस्था झाली मग तिची? ए सकू, तू आता हट्ट सोड, तू माघार घे, काहीतरी खान उपास सोड. नाही नाही, तुझ्याच्यानं अन्नत्याग वगैरे काही जमणार नाही. जाऊ दे, सोडू दे. अयो सखू, अरे सोड की रे, ही जिद्द म्हणतो मी, जाईल की तुझा प्राण म्हणतो मी. बघ तुला बोलता पण येत नाहीये नीट म्हणतो मी. हे घे मावशी पाणी. मावशी, माझं भाग्य अगदी उसळलं बघ, तुझे पाय माझ्या घराला लागले. अगं तुम्ही बघत काय उभ्या आहात? पाया पडा मावशीच्या, चला. अजून ह्या मंदच आहेत का ग भामे? नमस्कार असा करायचा नसतो, 3-3 वेळेला वाकून नमस्कार करायचा असतो. बांगड्यांचा व्यवस्थित आवाज आला पाहिजे. घातल्यात ना बांगड्या, मग येऊ दे आवाज, काही वाढत नाहीत त्या. असा. अगं मावशी, तू काय पाया पडतेस त्यांच्या? आता आयुष्यभर विसरणार नाहीत नमस्कार कसा करायचा असतो ते. आणि हे काय पदर का असा? पदर हा खांद्यावर ना खाली जाता कामा नये, कळलं ना? तेवढ्यावरून सुद्धा लोक पारख करतात. म्हणतील भामेने लेकींना काही शिकवलेलंच नाही. अगं असं नाही मावशी, सगळं शिकवलंय.
तुझा रुबाबच असा आहे ना की गोंधळल्या असतील त्या. बाकी हुशार आणि समंजस आहेत हा दोघी जणी. कुणाच्याही मनात भरतील. जय जय राम कृष्ण हरी. अगं जय राम कृष्ण हा अट्ट करतीस. अरे हिला सांगा कोणीतरी. त्याला माझ्याकडे काना डोळा करते तो. जय राम तू कृष्ण का हरी. काहीतरी राम कृष्ण हरी. काय हे बोलायचं? कृष्ण हरी. अयो मालक जय आहे. राम कृष्ण हरी. ये तुम्ही काय बोलताय ते तिच्या कानावर पडू नये जय जय राम म्हणून करते हो भजनाचं सोंग म्हणतो जय मी. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. 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 जय 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 जय राम कृष्ण हरी. अयो ही तर हटतच नाही हो मागे म्हणतो मी. जय जय राम कृष्ण हरी. मालक पडणार वाटतं पुन्हा तोंडावर. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण अरे अचानक जोर कसा आला हिला? हरी. जय जय राम कृष्ण 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 हरी. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. तुझे यजमान कुठे आहेत? अण्णा महाजन घरी नाही आहेत का? अगं महाजन आहेत ना ते. भारी काम असतं त्यांना. तो पायाला भिंगरीच लागलेली असते. आत्ता पण फिरतीवरच आहेत. पण माझ्या मुली अगदी हुशार आहेत हा. स्वयंपाक, शिवणकाम, भरतकाम सगळं सगळं शिकवतेय मी त्यांना. मुरंब्याच्या बरणीत हात घालून मुरंबा खाल्ला होता दोघींनी माझ्या वाड्यावर. कान धरून उभं केलं होतं यांना. आठवतंय का? हो काय चव होती त्या मुरंब्याची. आई कधी करत नाही ना म्हणून खावासा वाटला. महाजन कधीपर्यंत यायचे? एक महत्वाचं काम होतं त्यांच्याकडे. एक योजना आखतीये. अगं बाई कसली योजना? आता आमचा व्यापार पेढी आम्ही आमच्या वाड्यावरूनच चालवतो. हो पेठेत एक जागा घेऊन उद्योग वाढवायचं मनात आलंय. त्यामुळे महाजनांची परवानगी घ्यावी लागेल. त्या संदर्भातच बोलायचं होतं म्हणून आले होते. अगं पण मला ठाऊक नाही ग हे केव्हा येणार. पण मी असं करते ते आले ना की लगेच तुझ्या वाड्यावर पाठवून देते. नाही त्यांना नको धाडू. काम माझं आहे. मी येईन त्यांना भेटायला. मी माझी शिस्त सोडलेली नाहीये. हो नकोच मोडूस तुझी शिस्त. पण अगं येतील हे. नाही म्हणजे आता या दोघींसाठी पण स्थळं बघायला हवीत ना. खूप मनमिळाऊ आहेत ग. एकत्र कुटुंबात अगदी आनंदाने नांदतील जावा जावा म्हणून. चल निघते मी. अगं हे काय लगेच निघालीस? थांब ना काही घेतलं पण नाहीस. खायला करते पटकन. हा इंदू इंदू चांगलं करते. हा नाही नको नंतर बघू. तसंही आज काही काम झालं नाहीच. सकाळी शुभ संकेत मिळाला होता. वाटलं होतं आज काम होईल. शुभ संकेत? हो रावळात मूर्ती नव्हती. त्या विठ्याचं तोंड बघायला लागलं नाही. केवढा हा शुभ संकेत.
जगत्र जननी वैकुंठवासिनी विठाई दाम्या, जगत्र जननी अरे उपासनं दम टाकाल असं वाटलं होतं, तुझा विधू पण ही जास्तच करायला लागली. विधू माझे मनी तुझा विधू माझे मनी विधू माझे मनी चल, यांना कुठू दे टाळ, कुठवर कुठतील शेवटी मला टाकतील. चल तू. कटिकर विराजित मुकुटरत्न जडित पीतांबरू कसिला तैसा येई धावत. कटिकर विराजित मुकुटरत्न जडित पीतांबरू कसिला तैसा येई धावत. विश्वरूपे विश्वंभरे कमल नयने कमलाकारे तुझे ध्यान लागो बाप रखमा देवी वरे वो तुझे ध्यान लागो बाप रखमा देवी वरे वो. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग बाई 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 बाई, विठ्याच्या नावानं इथंही भजन सुरू आहे वाटतं. माणसं कामधाम सोडून अशी नादावतात आणि संसाराचा सत्यानाश करतात. अगं बाई, ही कोण खोळी मुलगी आहे? तर विठ्याच्या नावानं रिकाम्या चौथऱ्यासमोर कसला गळा काढतीये? हे काय वय आहे का तिचं? मूर्ख कुठली. अगं मावशी, ती माझीच भाची आहे, उमावंसांची सखू. विठुरायामुळे अगदी नादावलेली आहे. आता सुद्धा विठुराया परत यावा म्हणून उपोषण चालू आहे तिचे. मूर्खपणाचा कळस झालाय. आई बापाचं लक्ष दिसत नाहीये. तसलं काय, तेही तसेच. मग झालंच कल्याण. या विठ्याच्या नादानं आयुष्याची माती होणार हे निश्चित. जो विठोबाच्या नादी लागतो तो संपतो, कायम रसातळाला जातो. तिचं नाव जरी माझ्या कानी पडलं ना तरी तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या. ही तुझी भाची म्हणतेस ना? हो. मग बेसन घाल तिला. नाहीतर ही मुलगी ज्या घरात सून म्हणून जाईल त्या घराचा सत्यानाश करेल, विध्वंस करेल, अगदी वाटोळं करेल. आणि हो, तुझ्या लेकींनाही या खुळीपासून जरा लांबच ठेव. हो. छे 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 छे. चल बाई, निघ इथून. पाळशूळ उठतो मला हा गजर ऐकला की. हो, चल चल. उठा तिथून, तिकडे नका बसू. माझ्या विठुरायाची पवित्र जागा आहे ती. या मुक्या पोरीच्या तोंडून शब्द फुटू दे तरच आम्ही येतो. विठ्ठल विठ्ठल जिप्री, आता सांग त्यांना, म्हणावं की उठा आमच्या विठुरायाच्या आसनावरून. अपमान अपमान, आमचा अपमान कोणी केला? एका तेच बरकारटीनं केला.
आमचा अपमान केला तिनं, आमचा अपमान केला. शांत व्हा, शांत व्हा बाबा, शांत व्हा. अरे एकटाच केला असता तर पचवून थुकला असता. जिथं मठ उभा करायचा निशाणा साधला तिथं समजा राळा समोर ती नागिन आमच्या नाकावर टिचली. बंदोबस्त करायला हवा त्याचा, ती आकारतेचा बंदोबस्त करायला हवा. आज्ञा द्या, आज्ञा द्या. आत्ता तिला गोंदपाटात घालून इथं हजर करतो. बळी द्यायचा का तिचा? मनातलं बोललास. बळी द्यायचाच आहे तिचा, बळी द्यायचा पण असा 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 कापून बळी नाही द्यायचा, जिवंत ठेवून बळी द्यायचा तिचा. अशी तडफडत पडफडत यायला पाहिजे माझ्या पायाशी आणि मरण मागितलं पाहिजे माझ्या पायाशी तिनं. ते कसं दिसेल, समजा दिसेल. मनोरमा बाईला निरोप धाड, म्हणावं आम्ही आठवण काढली आहे. मनोरमाबाई ती काय करणार? सांगितलं तेवढं करायचं, उलट नाही विचारायचा. जी बाबा. पुरे हला हला माझा विठुरा कुठे आहे तो? माझा विठुरा कुठे? अगं कुठे नाही हला. पण पांडू तू का तोंड पाडतोस? आता नसेल आला पण तो येईल ना. चल ना, आपल्याला खूप कामं करायची आहेत अजून. चल तू माझी मदत कर. चल ना पांडू, माझी मदत कर. कसली मदत आणि कसलं काम? पांडू नुसतं शुंभासारखं उभं राहून प्रश्न नको विचारूस. अजून खूप कामं बाकी आहेत. आपल्याला राहू स्वच्छ करायचे, साफसफाई करायचंय. चल लवकर कामाला लाग. अरे कर माझी मदत. काय करायचंय या पोरीचं? आत्ता बेभान होऊन भजन गात होती, मग विजल्यासारखी पडली आणि आता पांडू आल्याबरोबर कामाचा उत्साह आलाय आणि काम करायला सुरुवात केली. कसला संचार एवढा झालाय तुझ्या अंगात? अगं आजी असं काय करतेस? मोठी एकादशी जवळ नाही का आली? आणि अजून आपली काहीच तयारी झाली नाहीये. विठुरा येईल तेव्हा तो काय म्हणेल? माई, आप्पा, मी, तू मोठ्या एकादशीची तयारी महिनाभर आधीच करायचो ना. साफसफाई, रंगोरंगोटी, सारवणं सगळी आता आपल्यावरच जबाबदारी आहे ना. मग चल आजी, लवकर करायला हवं. हो 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 चल. हो हो करूया करूया. दे माझ्याकडे, दे माझ्याकडे. करूया आपण. पांडू तू पण ये मदतीला. काळजी करू नकोस, सगळं करूया आपण. हो. पुरे अगं अगं बस बस बस. सखू, आणखीन काय काय ओढून घेणार आहे सांगावर? मनात उत्साह आहे पण अंगात बळ नाही ग. 2 घास खाल्लेस तर अंगात ताकद येईल बरं. चल सखू, 2 घास खाऊन घे ना. अगं विठुरायासाठी तरी 2 घास खाऊन घे. घासभर तरी खा की पुरी.
हो ते क्षमा करा मालक पण ते तुम्ही चितवलं की हो सकुला म्हणतो मी कशी गबगार पडली होती आजारामुळे थकली होती पण तुम्ही डिवचलत आणि कशी पेटून उठली होती. मी काय केलं आम्ही काय चुकीचं बोललो. नाही चुकीचं नाही बोलला तो पण तेच गुरगुरली हो तुमच्या अंगावर म्हणतो मी. काय मालक ते तिचं म्हणणं आहे की कसोटी तुमचीच आहे हो तिच्यावर हात आहे हो देवाचा म्हणतो मी. हाच डोक्याला त्रास झालाय आमच्या. किती वेळ थांबवायचा प्रयत्न केला तर ती फणा काढतीच हारच मानत नाही. येणं कळत नाही आम्हाला. आजी मुगाची पांडू छान दिव्यांचा पगड पसरलाय. उदाचा तुपाचा सुगंध दाटलाय. विठुराया विठुराया येईल येईल विठुराया. पांडू पांडू तुळशीची आणला पांडू तुळशीची माळ